दूध. आज काय ओंजळीत दूध घेऊन जायचा विचार आहे काय? तुला कालच सांगितलं होतं दूध घालायला येऊ नको, तरी आज का आलास? हे बघ, आम्ही दूध बंद केले, उद्यापासून दूध घालायला येऊ नको. का? का म्हणजे दूध बंद केले म्हणजे विषय संपला का? कशासाठी ही विचारायची काय गरज आहे? पण दूध बंद करायचं काहीतरी कारण असेल ना, आणि तीच कारण समजल्याशिवाय मी दूध बंद करणार नाही. हे बघ, दूध विकणारा तू आहेस आणि घेणारा आम्ही आहे, मग घ्यायचं का नाही ते आमचा विषय राहिला, तू विचारायचं नाहीस. पण बंद करायचं कारण तरी विचारू शकतो ना. तुला कारण पाहिजे. तुमचे जे दूध आहे ना ते चांगलं नाही आणि आम्हाला आवडलं बी नाही. मिळालं कारण, जा आता, उद्यापासून येऊ नकोस. प्रिया, तुझा चेहरा सांगतोय दूध बंद करायचं कारण दूध खराब आहे हे असूच शकत नाही. हिला जीवन राहावं तर धमकावलं नसणार. कारण काही बी असू दे, जोपर्यंत मला कारण माहीत होत नाही तोपर्यंत मी पण रतीब बंद करणार नाही. आणि जबरदस्ती करून ही पण दूध घेणार नाही. मग काहीतरी डोकं लावावंच लागणार. असलं स्वप्न पडले होय तुला? होय अगं, जेव्हा जागी झाली तेव्हा लय घाबरली होती मी. उजेड होस्तवर पर हानकी बिगर मला झोप बी नाही लागली. पण मला असं कधी स्वप्न पडलं नव्हतं ग. का पडलं असलं स्वप्न? तुलाही त्या गोष्टीचा विचार करते बघ प्रिया. एवढा कशाला विचार करते? काढ की डोक्यातनं सगळं. अगं, मी शिवाला सांगितलं होतं दूध घालायला येऊ नको, तरी बी दूध घालायला आलं. नाही घेतल्यानंतर त्यानं काय केलं माहितीये का? काय केलं? अंगणातला तांब्या घेतला, त्यात दूध ओतलं आणि उंबऱ्यापाशी येऊन ठेवलं. आणि तो पण किती मुद्दामून जिद्दीनं पेटल्यावानी करतोय बघ की. किती बी खवळलं रागवलं तरी येतोय आणि दूध घालायला. पण मला याची भीती आहे की जीवनानं परत त्याला मारलं तर. मला हेच समजत नाही, तू त्या दोघांचा का विचार करते? त्यांना जगू दे नाही तर मरू दे की. तुझे काय सगळे सोयरे आहेत काय ते दोघं? आणि त्या जीवनाने मारलं त्याला तर तुला काय फरक पडतोय ग? तू सगळीकडनं सेफ आहेस ग, म्हणून तुला काय वाटत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. दुरून डोंगर साजरा दिसतो, पण जवळ गेल्यानंतर कळतं तिथं किती दगड आहे, ती काटे आहे, ती खाच कळकेने बरगटलंय. तुला काय कळणार आहे? मी बोलली होती त्याला दूध घालायला येऊ नको. परत जर जीवनानं बघितलं तर जीवन त्याला मारणार. आणि त्यानं जर दूध बंद केलं आणि तात्याने त्याला विचारलं तर का दूध बंद केलं म्हणून. पण तूच म्हणली होती ना शिवा तात्याला बोलत नाही म्हणून. आणि त्यानं सांगितलं तर माझ्या एकटीच नाही ग, समद्यांचंच आयुष्य त्या पिंजऱ्यात पक्षाला कसं कोंडून ठेवतात तसं होईल. आमच्या भावना, आशा, अपेक्षा सगळ्याकडे एकदाची त्याला मूठ माती दिली. मला तेच कळना काय करू. तू का म्हणून सहन करते तीच मला कळलं नाही. आज ना उद्या घरच्यांना सांगावंच लागणार आहे ना ग प्रिया. मग हीच वेळ आली सांगायची घरच्यांना. असं समज आणि सांगून टाक, एकदाच काय ती फायनल कर बघ. आरते, तुला बी माहितीये मी घरच्यांना सांगायचं हे का टाळते. पण लपून काय साध्य करणार आहे चांगलं तू? काय चांगलं होणार आहे म्हणजे
सांगून काय करू? सांगितलं तर माझं कॉलेज बंद करतील, मला 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवतील, त्यांच्या मनमर्जीनं माझं कुठे बी लग्न लावून देतील. मला नाही करायचं की लगेच लग्न. मला आनंदात हसत खेळत अजून लय जगायचं. तात्या म्हणतात तेच बरोबर आहे. त्यांच्या पोटी जर पोरगा आला असता तर त्यांना कसलं टेन्शन दिलं नसतं मी, आणि मला माझ्या मनमर्जीनं जगायला बी आलं असतं. अगं प्रिया थांब की. होय मिठ्या, काल माझ्या स्वप्नात जे घडलं खरंच प्रत्यक्षात घडू शकतं का? शिवा, लका नको निगेटिव्ह विचार करू. आणि तुझ्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागले ते म्हटल्यावर तू त्या जीवनरावला बेलायस. छे, मी त्याला भेटतो का काय? अरे मिठ्या, मी जर मनात आणलं ना पायाखाली मुंगीसारखा चिरडीन त्याला. मग तरी बी तुमच्या मनात भीती काय आहे? हे बघ बाप्या, माझ्या मनात भीती काहीच नाही. आणि तुला जर वाटत असेल ना मी त्या जीवनाला घाबरून प्रियाचे हिस्से सोडतो, तर तसं बी काही नाही. बघ, वेगळंच कारण आहे. हा बघ शिवा, प्रेमामध्ये कुठली बी कारणं चालत नाहीत. आणि प्रेम जर खरं असेल का नाही तर ती हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि वादळात न तगमगता सोबत राहतं. कसं आहे ना बापू, नुसतं प्रेमाच्या जीवावर आयुष्याचा गाडा चालत नाही. त्यासाठी मला माझं टार्गेट पूर्ण करावं लागेल. आणि एवढं सगळं पूर्ण करोस्तवर तोपर्यंत त्या जीवनरावनं त्या प्रियाचा बाजार उठवला तर? नाही, स्वप्नात जरी असं घडलं असलं ना तरी प्रत्यक्षात मी घडू देणार नाही. मग मला त्याचा मुर्दागा पडायला लागेल ना, त्यासाठी मी मागं पुढे बघणार नाही. अहो पण जीवनराव, शिवा तुमचं मेन टार्गेट नाहीच ना. तुम्ही त्या भ्रमात आहे, आणि त्या भ्रमाचा फॉर्म होऊन त्याचा स्फोट होण्याआधी आहे ना तुम्ही ही गोष्ट मनातनं काढून टाका. काढून टाकेन तिचा विचार माझ्या मनातनं. मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिला दडून ठेवल. कारण कसं आहे ना बापू, सध्या माझ्यासाठी माझं स्वप्न आणि माझं ध्येय हेच सगळं काही आहे. आणि तुला सांगतो, माणसाचा खिस्सा आणि आरसा हेच माणसाला त्याची खरी लायकी दाखवतात. पैसा, जमीन, बंगला ही समज बघून जर प्रियावाहिनी तुम्हाला पटतील असं जर तुम्हाला वाटत असलं का नाही जीवनराव, तर तसं काय नाही. कारण हे समज बघून जर त्या तुम्हाला पटणार असते ना तर कधीच पटले असते. पण मला वाटतं याच्यासाठी एकच पर्याय आहे, तुमच्या पर्सनॅलिटीतील गस्टचा प्रभाव त्यांच्यावर पाडायला पाहिजे. ते नव शिवा, प्रियानं रतीब का बंद करायला लावला असेल बरं? ह्योच घोळ मला पण कळला नाही बघ. उगाच वाद नको म्हणून 2 दिवस झालं मी दूध नाही घातलं, तर तिची ट्यून बघितली का कशी बदलली. आणि आज दूध घालायला गेलो तर रतीब बंद करायचं म्हणली, निघून गेली घरात ताना करत. मग मी पण तांब्यात दूध वतून दारात ठेवून आलो. कदाचित त्या जीवनरावनं प्रियाला धमकावलं नसेल नव का? आईला मिठ्या, काल खोटं शिवाला मारल्यावर सांगितल्यावर प्रिया घाबरली होती. आता त्याच घाबरल्याचा फायदा उचलायचा आणि शिवाचा दुधाचा रतीब बंद करायला लावायचा. आरते, मी शिवाला दुपारी विचारलं, तो म्हणला जीवनानं मारले. शिवा जीवनाचा मार खायला असं वाटतंय का तुला? तो काय उगाच बोलत होता वे? काय सांगता येत नाही, लय ढालकच बोलतंय ते. मला तर काय विश्वास नाही त्याच्यावर. पण जीवनाला मारायची काय गरज होती बरं? सांग त्याला. उगाच खूनच धरून बसलाय. पण त्याला पण कोणतरी कावा तरी मारलच की. वरचा देव तरी न्याय करेल. मलाही समज नाही, तू सारखा त्याचा काय विचार करते? म्हणजे चंची म्हणते तसं तर काय नाही ना? काय नाही ना म्हणजे? म्हणजे तसं नाही ग, सारखं त्याचंच नाव काढते 24 तास, शिवा शिवा. हे बघ, कुणावर अन्याय होत असलेला मला सहन होत नाही. माझा जीव तुटतो. स्वतःच्या अन्यायाला वाचा फोडायला शिका दे, मग दुसऱ्याचा विचार कर. मी माझा काय विचार करू? मी तर ठरवलंय बघ, जे होईल तसं होईल. जी परिस्थिती निर्माण होईल त्याला तोंड द्यायचं फक्त. म्हणजे स्वतःचं जसं होईल तसं होईल आणि दुसऱ्याचाच विचार कर. त्यांचं पण होऊ दे ना जसं व्हायचंय तसं. पण जे सगळं घडतंय की नाही त्याला कारणीभूत फक्त मीच आहे. माकड थोड्या बंट्या, बंट्या कुठे चालला? मला जाऊ दे की नाही, मी तुझी छेड काढत. मला नव्हतं बाबा माहिती तुझी एवढी मोठी बॅकिंग आहे. मी जातो. बॅकी नेमकं याला बापूनच काहीतरी केलं असेल म्हणून मी असं बोलायला लागला. ओ माझा जीव गेला असता त्या दिवशी तुमच्या नादात. मला माफ कर बाबा, मी जातो. बरं ऐक, माझं एक काम करशील?
नाही माझं चुकलं, मी नाही तुझ्या नादी लागत जातो बाबा मी. अरे मी तुला कधीच काय माफ केलंय. मला बापूच्या दुकानात मिश्रीची पुडी आणून देशील? नाही बाबा मला नाही जमायचं, तुझी तू बघ बाबा, ती बापी आणि तुम्ही बघा तिकडे. बापू बापू बापू. आईला हे तर आवाज ओळखीचा वाटतोय आपल्या. चंचल तू कहा है? बापू मैं यहाँ हूँ. चंचू तिथनच बोल. अगं चंचल तू सकाळपासून दुकानात आली नाहीस, काय नाराज बिराज झाल्यास का काय माझ्यावर? अगं नाही तुला मी उधारी मागत. मी दुकानात आलती मिश्रीची पुडी न्यायला, पण तू नव्हताच दुकानात, म्हणून मी तुझं दुकान सोडून दुसऱ्या दुकानात गेलीच नाही बघ. शब्दाला मात्र पक्के आहे बापू मी. ते काय बी असू दे चंचल, तू आपल्याच दुकानात येत जा. ती नव मग चल की मी तुला मिसरीची पुडी देतो. नाही रे बापू, माझा डावा पाय लय दुखा लागलाय. डावा आणि दाखव त्यास उजवा. बरं असू दे, मी येतो की घेऊन. नाही नाही मी येते. अगं राहू दे चंचल, तुझा पाय दुखतोय, मी आलो पुढा घेऊन. तू थांबर का जाऊ नकोस कुठं. बर बर लगेच ये. थांब थांब आलो लगेच. चंचल शेवके पुढा. इतक्यात आला पण? मग काय चंचल, तुला माहित नाही मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो. ठीक आहे, लय फास्ट काम आहे बापू तुझं. आणि हे काय बापू, तुला मिश्रीची पुडी आणायला सांगितलेली मी, अखंड पुडा आणायला सांगितलं नव्हता? अगो असू दे की चंचल, मी तुझ्यासाठी मिसरीचाच पुडा काय गृहतार सुद्धा आणू शकतो. बर बापू मी येते आता. बर बर ये बर का चंचल. हो हो. चंचू ये परत दुकानात. प्रिया, ए प्रिया. अगं परवा नेलेलं पीठ द्यायला आली. दर नको, अगं चुली पुढं तसाच पसारा ठेवून आली आम्ही. लक्षात आलं म्हणून देऊन यावं म्हणलं, परत तसंच राहतंय बघ. नको दर ही डबा घे, कशात तरी वतून घेईन, मला परत दे महागारी. दर चल जाते मी. अहो थांबा की, का ग? एक विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? ते शिवाची कुणासंग भांडणं झालेत होय? भांडणं? हां नाही ग, कोण म्हणलं तुला? अहो काल त्याच्या डोक्याला पट्टी बघितली म्हणून विचारते. कुणी मारले बिरले होय? मारले? आणि माझ्या लेकाला कुणी हात तरी लावू दे त्याच्या अंगाला, छताडाव बसून नरडीचा घोटच घेईन मी. अहो मग ते लागलं कसं? अगं ती काल लाकूड फोडत होता आणि ती फोडताना त्याची ढपली उडून लागली बघ डोक्याला. असं आहे होय? तुला कोणी सांगितलं ग मारलंय म्हणून? तोच बोलला. अगं त्याला आहे मस्करी करायची सवय, तुझी मस्करी केली असेल त्यानं. चल जाते मी. असं आहे होय? हं, बरं चल. बरं जा. पार दिवस मावळत आला तरी तात्या आलं नाही. जाऊ नका म्हटलं तरी शेतात गेलं. पायाला बी लागले, भराभरा चालता बी येत नाही. आता गेलं तर गेलं ती यावं, दिवस संपत आला. कुठं राहिले ती काय माहिती. आता चालत चालला वे. काय करू, पायलाही दुखायला लागलाय. होय बसा, सोडतो घरी बसा. बरं बरं बसा. कुणीकडे गेलता? करा ना.
बरं तात्या येऊ का? होय या की. चालतं. अहो काय तात्या अजून पण लगडत आहे? अहो अजून कळ येते जीवनराव. डॉक्टर म्हणला अजून 10-15 दिवस आराम करा. 10-15 दिवस नीट होणार नाही म्हटल्यावर तुम्ही असंच लंगडत शेताला जाणार, लंगडत घरी येणार होय? आता काय करणार जीवनराव? डॉक्टरनं सांगितलंय सायकल सुद्धा चालवायची नाही 15 दिवस. आहे का तात्या? डॉक्टरनं सायकल चालवायला बंद केले ना हो? गाडी कुठं चालू नको म्हणते? आपण माझी गाडी गॅरेजला टाकली आहे, 15 दिवस आता मिळणार नाही. आहे का तात्या? अहो ही गाडी कोणाची आहे मग? ही दराची हवी. ही गाडी अहो नको जीवनराव. मग तुम्हाला गाडी कुठं आहे? अहो घरात 4 गाड्या त्या, एक गाडी दिली मग काय झालं? घ्या. अहो नको ही गाडी. अहो तात्या तुम्ही लंगडत शेताला जाता, लंगडत घरी येताय. तुम्हाला बघून मला टेन्शन येते. अहो जोपर्यंत तुमचा पाय नीट होत नाही ना तोपर्यंत नाही राहू द्या. आहे का तात्या? मला माहिती तुम्ही असं ऐकणार नाही. अहो आपल्या माणसाची आपण मदत करायची नाही तर कुणाची करायची? हो जरा चावी जरा. नाही नको राहू द्या जीवनराव. तुम्हाला लागते आबासाहेब काहीतरी म्हणतील परत. अहो आबासाहेब माझ्या शब्दात पुढेत काय? धरा चावी. येऊ का मी? आपण आता तुम्ही कसं जाणार आहे? मी घेतो दुसरी गाडी बोलून, त्याला काय एवढं. जाऊ का?